प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा दाखवलेला आहे. अर्जुन सालीने प्रियाच्या विरोधात सँडीला हाताशी घेऊन एक जबरदस्त असा प्लॅन बनवला आहे आणि त्या प्लॅनमध्ये आता प्रिया पूर्णपणे फसलेली आहे आणि प्रियाचं भांडात आहे ते फुटलेलं आहे. प्रिया एक नंबरची खोटारडी आहे. पैशांसाठी ती कोणाचाही वापर करून घेऊ शकते हे आता अर्जुन सालीने इकडे अश्विनला पटवून दिलेलं आहे. प्रिया पैशांसाठी सँडीसोबत पुन्हा प्रेमाचं नाटक करत असते आणि याच गोष्टीचा आता अर्जुन सालीने फायदा करत प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणलेला आहे. आणि एवढंच नाही तर एका दगडात त्यांनी दोन पक्षी मारलेले आहेत. प्रियासोबत सचिन आणि साक्षी हे तिघंसुद्धा एकमेकांना मिळालेले आहेत हे सत्यसुद्धा त्यांनी आता सगळ्यांच्या समोर आणलेलं आहे. नेमकं हे सगळं कसं घडलं, अर्जुन सालीने ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जुळून आणल्या, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे प्रिया आता घाईघाईने घराच्या बाहेर चाललेली असते. तिला आता इकडे गुलाबबाई ज्या आहेत, गुलाबबाईंनी त्यांचं तोंड उघडू नये आणि प्रियाचा खरा चेहरा समोर आणू नये म्हणून प्रिया आता गुलाबबाईंना पैसे देणार असते. आणि प्रिया आता इकडे अश्विनकडून घेतलेले पैसे घाईघाईमध्येच घेऊन बाहेर जाते. आणि बाहेर निघत असतानाच अर्जुन आणि सायलीचं लक्ष प्रियावरती जातं. प्रिया सगळ्यांचा डोळा चुकून बाहेर चालली हे कळताच अर्जुन सायलीसुद्धा आता प्रियाच्या मागावर निघालेले असतात. इकडे आता गुलाबबाईला पैसे द्यायला जायच्या आधीच अर्जुन साली गुलाबबाईपर्यंत पोहोचतात आणि गुलाबबाई ज्या ठिकाणी राहत असतात तिथून या दोघांनी त्यांना गायब केलेलं असतं, त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केलेलं असतं. आणि प्रियाचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला आहे. प्रियाला आता कळत नाही की त्या बाईला शोधायचं कुठे, काय करायचं. खूप मोठा पुरावा आहे तो. ती सगळ्यांना सांगेल की मी सदाशिव आणि मैनावतीची 5 नंबरची मुलगी आहे. काय करू आता काहीच कळत नाही आहे. आणि अर्जुन सायलीला सुद्धा आता कशामध्ये गुंतवून ठेवू. आता इकडे प्रियाने आणखीन एक नवीन प्लॅन बनवलेला आहे. प्रिया इकडे आता साक्षी आणि सचिन या दोघांना सुद्धा भेटायला निघालेली असते. आणि त्याच वेळेला अर्जुनने आता इकडे चैतन्याला सांगून त्याचा प्लॅन रेडी केलेला असतो. आणि याच्यामध्ये आता अर्जुन सायली प्रियाच्या मागावरती असतात. प्रिया आता ज्या वेळेला इकडे सचिन आणि साक्षीला भेटायला जाते तिच्या मागोमाग अर्जुन सायलीसुद्धा गेलेली असतात. आता प्रियाला या गोष्टीची भणकसुद्धा नाही आहे की अर्जुन सायली आपल्या मागावरती आहेत. आणि प्रियाचा आता इथेच प्लॅन पूर्णपणे फसलेला आहे. अर्जुन सायली पाहतात तर काय, प्रिया आता इकडे महिपतच्या घरी जाताना दिसते. अर्जुन सायली म्हणतात की प्रिया महिपतच्या घरी का जात असेल. पोलीस ज्या वेळेला महिपतच्या घरी गेले तेव्हा तिथे साक्षी आणि सचिन दोघं सुद्धा नव्हते. मग प्रिया आता तिथे का जात असेल. प्रियाला माहिती आहे का की साक्षी जिवंत आहे ते. अर्जुन म्हणत असतं की हो नक्कीच, कारण जर ह्या तिघं नागराज, महिपत आणि प्रिया जर एका प्लॅनिंगमध्ये आहेत याचा अर्थ साक्षी जिवंत आहे हे प्रियाला माहीत असणार आहे. आणि ती गोष्टसुद्धा आपल्यापासून लपून ठेवली आहे. आपण एक काम करूया, नक्की ही प्रिया आतमध्ये कशासाठी जाते हे आपण पाहायला जाऊयाच. आणि इकडे अर्जुनने आता इकडे चैतन्य आणि पोलिसांची अख्खी टीमसुद्धा बोलावून ठेवलेली असते. इकडे सचिन आणि साक्षीचं बोलणं चालू असतं. साक्षी आता इथे सचिनला कन्व्हिन्स करत असते की सचिन, मी तुला अस्मिताकडे जाऊच देणार नाही आहे. आपण एक काम करूया, तू ज्यांच्याकडून पैसे घेतलेस ते सगळ्यांचे पैसे क्लिअर करून टाक आणि आपण आत्ताच्या आता हा देश सोडून निघून जाऊया, सगळ्यांपासून लांब जाऊया. पण आता इथे सचिन म्हणत असतो की ह्या बाईला कळत कसं नाही आहे, ही बाई तर खुनी आहे, हिच्यावरती केस झाली आहे, पोलीस स्टेशनमधून पळून आली ही आणि मेल्याचं नाटक केलेलं आहे. आणि या सगळ्यामध्ये मला अजिबात अडकायचं नाही आहे. साक्षी, मी इथे फक्त तुझ्या पैशांसाठी तुझ्यासोबत आहे गं, तुला कळत कसं नाही आहे. साक्षी, मला तू नको आहेस, मला फक्त तुझा पैसा हवा आहे. मला का एकदा पैसा मिळाला ना की मी अस्मिताकडे परत जाणार आहे, कारण तुझ्यासोबत राहणं माझ्यासाठी धोक्याचं आहे. आणि खरं तर सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणजे माझी अस्मिताच आहे. तिचा बाप, भाऊ सगळेच पैसेवाले आहेत. इथून तुझ्यापासून पैसे घेऊन मी लांब गेलो ना की मी तिच्याशी पुन्हा एकदा प्रेमाचं नाटक करेन आणि माझी आयुष्यभराची बसून खाण्याची व्यवस्था होऊन जाईल. आता हे सगळं सचिनच्या डोक्यात चालू असतं. साक्षी म्हणते, सचिन मी काय म्हणते कळते ना तुला. सचिन म्हणतो, हो हो मला कळते ना, मी सगळं काही ऐकलं. मी त्याच गोष्टीचा विचार करतोय की आपण इथून जर बाहेर गेलो तर जाणार कुठे. कॅनडाला तर नाही जाऊ शकत, पण आपल्याला दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. आपण US जाऊया का. पण साक्षी, एक मोठा प्रश्न आहे. आपण आता जर US जाण्याचं प्लॅनिंग केलं, आधीच पोलीस आपल्याला शोधत आहेत. जर त्यांनी आपल्याला एअरपोर्टवर पकडलं तर आपली चोरी पकडली जाईल. सध्या आपल्याला लपून बसणं जास्त गरजेचं आहे. साक्षी म्हणते की हो ते तर खरं आहेच. आणि तेवढ्यातच आता प्रिया ही सचिन आणि साक्षी या दोघांना सुद्धा भेटायला आलेली असते. साक्षी म्हणत असते, प्रिया तू इथे कशी आलीस.
प्रिया म्हणते ते महत्त्वाचं नाही आहे, महत्त्वाचं हे आहे की आता आपल्याला एक खूप मोठा प्लॅन करायची गरज आहे. साक्षी, तुला माहिती आहे का, अर्जुन आणि सायलीला समजले की तू जिवंत आहेस आणि तू सचिनची गर्लफ्रेंड आहेस हे सुद्धा त्यांना माहीत झालंय आणि ते दोघं सुद्धा तुम्हाला शोधत आहेत. आणि सचिन, त्या अस्मिताची डिलिव्हरी सुद्धा झाली, तिला मुलगा झालाय. आता हे सगळं ऐकून सचिन शॉकमध्ये गेलेला आहे. त्या म्हणते पोलीस तुमच्या दोघांच्या मागावरती आहेत, तुम्हाला शोधतायत, मी कशी तरी इथे आले, तुला माहिती आहे का. साक्षी घाबरते आणि म्हणते की मग आता काय करायचं, मला काहीच कळत नाहीये. सायली, इथे प्रिया म्हणत असते की माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. अर्जुन सायलीचं लक्ष आपल्यापासून जर डायव्हर्ट करायचं असेल तर माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे. आणि प्रिया आता इथे अर्जुन आणि सायलीला दोघांना सुद्धा तिचा प्लॅन सांगत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुनने अश्विनला प्रियाच्या विरोधात सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता इथे अर्जुनचा विश्वास बसत नसतो तर अर्जुन म्हणत असतो की तुझा विश्वास बसत नसेल तर आत्ताच्या आता तू आमच्यासोबत चल, म्हणजे तुला कळेल की प्रिया कशी आहे. ती साक्षी आणि सचिन या दोघांना मदत करते, अजूनही महिपतला मदत करते, ती त्यांच्या प्लॅनचा भाग आहे. आता हे सगळं काही अर्जुनने सांगितलेलं असतं पण अश्विनचा विश्वासच बसत नसतो. आणि त्याच्यामुळे आता अश्विन म्हणत असतो की तुझा जर विश्वास नसेल तर आत्ताच्या आता माझ्या सोबत चल, तुला तन्वी कुठे गेली आहे हे कळेल आणि तेव्हाच तुला कळेल की तन्वीचं खरा चेहरा काय आहे ते. आणि अश्विन आता इथे सगळ्यांसमोर निघालेला असतो, सगळ्यांसोबत निघालेला असतो. आणि ज्या वेळेला इकडे प्रिया साक्षी आणि सचिन तिघंसुद्धा आता एकत्र महिपतच्या घरी भेटलेले असतात. आणि त्याच वेळेला आता पोलिसांनी अर्जुन सायली त्या सगळ्यांनीच आता महिपतच्या घराला पूर्णपणे बाहेरून घेरलेलं असतं. आता मात्र इथे सगळेजण घाबरलेले असतात आणि पोलिसांनी आता इथे महिपतच्या घरामध्ये आतमध्ये एंट्री केलेली आहे. आणि आता इथे प्रिया, सचिन आणि साक्षी तिघांना सुद्धा रंगेहात पकडलेला आहे. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आलेला आहे. सायली आता इथे पोलिसांना सांगत असते, हाच तो सचिन आणि ही साक्षी जिवंत आहे, इतकी दिवस ती आपल्या सगळ्यांना फसवत होती. पोलिसांनी आता इथे तिघांना सुद्धा अटक तर केलेला आहे. तर प्रिया सुद्धा ह्या सगळ्यामध्ये सामील होती. प्रिया ह्या दोघांना मदत करत होती. साक्षी जिवंत आहे तिला माहीत होतं तरी सुद्धा तिने ते सगळ्यांपासून लपून ठेवलं. हे सगळं काही आता सायलीने पोलिसांना सांगितलेलं आहे. अश्विनच्या तर पायाखालची जमीन सरकलेली आहे कारण प्रियाचा खरा चेहरा आता अश्विनच्या समोर आलेला आहे. सचिन हा साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, साक्षी जिवंत आहे, हे सगळं काही प्रियाला म्हणजेच तन्वीला माहीत होतं आणि तरीसुद्धा तिने ते आपल्यापासून लपून ठेवलं. त्याच्यामुळे आता इथे अश्विनचा प्रियावरचा पूर्णपणे विश्वासच उडालेला आहे. अश्विन प्रियाला म्हणतो की तू खोटारडी आहेस, एवढ्या गोष्टी तू माझ्यापासून लपून ठेवल्यास, यासाठीच तू माझ्याकडून पैसे घेत होतीस का. मी तुझ्यावरती आंधळा विश्वास ठेवला आणि तू माझा विश्वासघात केला, तुला मी तर सोडणारच नाही. इकडे आता सचिन आणि साक्षीला मदत करणारी प्रिया मात्र पोलिसांच्या हाती अडकलेली आहे. पोलिसांनी आता इथे तिघांनाही अटक केलेलं आहे. तिकडे अर्जुन सायलीने पोलिसांच्या हातात प्रियाच्या विरोधात आणखीन काही पुरावे गोळा केलेले आहेत. इथे आता जे पुरावे प्रियाच्या विरोधात अर्जुन सायलीने गोळा केले होते, प्रिया खोटारडी आहे, खोटी तन्वी आहे, तिच्या विरोधात केलेले ब्लड ग्रुप तिचा केला होता, ते सगळे रिपोर्ट्स आता इथे अर्जुनने अश्विनला दाखवलेले आहेत. आणि आता अर्जुन आणि सायली अश्विनच्या समोर आणखीन एका मोठ्या गोष्टीचा खुलासा करतात, ते म्हणजे प्रिया ही तन्वी नाही आहे तर ती खोटारडी आहे. प्रिया ही सदाशिव आणि मैनावती यांची मुलगी आहे, बबली सदाशिव लोखंडे म्हणून. ही ओळख आता दिल्यानंतर अश्विन आता अजून आणखीनच घाबरलेला आहे. इथे अश्विन म्हणत असतो की दादा तू हे काय बोलतोस, त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की हे बघ, हे सगळे पुरावे बघ, म्हणजे तुला कळेल की हे सगळं काय आहे ते. पहिला आता इथे अर्जुनने दिलेली फाईल जेव्हा अश्विन ओपन करतो आणि अश्विनला आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे. प्रिया खोटारडी आहे, खोटी तन्वी आहे, हे सत्य आता मात्र सगळ्यांच्या समोर आहे.